नमस्कार. आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखू आणि मौखिक कर्करोग या संदर्भात छोटीशी चर्चासत्र ठेवणार आहोत. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. यावर उपचार पद्धती असली तरीही जगातील सर्वात गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. शरीरातील पेशींची कार्यपद्धती किंवा नियमन बिघडल्यास त्याची एक गुठळी बनते. कालांतराने या गुठळीचं गाठीमध्ये रूपांतर होतं व त्याची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना निदान होईपर्यंत तो आजार पुढच्या घातक पातळीपर्यंत पोहोचलेला असतो. कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास उपचार करणे सोपे व कमी त्रासाचे ठरते. बघूयात मौखिक कर्करोगाची कारणे. तंबाखू, काथ, पान मसाला, गुटखा, धूम्रपान, रासायनिक पदार्थांचे अतिरिक्त सेवन यांचा मौखिक कर्करोगात मेन रोल असतो. त्यातील काही प्रमुख चट्ट्यांचे प्रकार बघूया. 1. ल्युकोप्लेकिया. लोक तोंडामध्ये ज्या ठिकाणी तंबाखू ठेवून चघळतात तेथे हा चठ्ठा आढळतो. 2. इरिथ्रोप्लेकिया. तोंडामध्ये गडद लाल रंगाचा वेल्वेटी चट्टा उमटतो. 3. ओरल लायकेन प्लॅनेस. सफेद समांतर रेषांसारखे दिसणारे चट्टे. 4. ओरल सबम्युकस फायब्रोसिस. बराच काळ असणारे व हळूहळू वाढत जाणारे चट्टे आणि जखम यात दिसून येते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तिखट मसालेदार पदार्थ सहन न होणे, तोंडाचा दाह होणे, जीभ व टाळूवर फोड येणे, तोंडाची लवचिकता कमी होणे व गालाच्या आतील बाजूस पांढरट जाडसर पट्टे बनणे. त्यामुळे तोंड पहिल्यापेक्षा कमी उघडत जाते, पूर्णपणे उघडत नाही. बघूयात आता यावर काय करता येईल. वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास सर्वप्रथम दंतरोग तज्ज्ञांना भेटा. डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार प्राथमिक चाचण्या, बायोप्सी, लॅब टेस्ट करून घेतल्यास लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होते. हे करा. 1. सकस व प्रथिनेयुक्त आहार घ्या. 2. दिवसभरात कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्या. भरपूर फळे, ताज्या पालेभाज्या खा. 3. नियमित व्यायाम करा, पायी चाला. 4. जेवण व झोपेच्या वेळा पाळा. आता हे करू नका. 1. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पान मसाला इत्यादी खाऊ नका. 2. विडी, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारचे धूम्रपान, मद्यपान करू नये. 3. कृत्रिम रंग, रासायनिक घटक असलेले पदार्थ खाणे टाळा. कीटकनाशकांचा वापर टाळा. 4. शीतपेये, फास्ट फूड, प्लास्टिक पॅकेटमधील पदार्थ खाणे टाळा. थँक्यू.